नमस्कार, मी राहुल दवादे. आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर शासनाच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आता सर्व योजनांसाठी एकच कार्ड, तर महासारथीचं महा आयडी कार्ड. तर हे कार्ड काढल्यानंतर तुम्हाला शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेताना परत तुम्हाला माहिती भरायची आवश्यकता लागणार नाही किंवा परत डॉक्युमेंट्स द्यायची आवश्यकता लागणार नाही. तर हे सर्व कामं तुमचं महासारथीचं महा आयडी कार्ड करणार आहे. तर हा महा आयडी नंबर दिल्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स ऑटोमॅटिक तिथे येणार आहे आणि तुमची सर्व माहिती तिथे ऑटोमॅटिक फिल होणार आहे. तर हे महा आयडी कार्ड कुणाला काढायचं आहे? तर बघा, हे महा आयडी कार्ड शासनाच्या सर्व योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्वांनाच हे कार्ड काढायचं आहे. म्हणजेच ज्यामध्ये महिला असेल, पुरुष असेल किंवा विद्यार्थी असेल, तर अशा सर्वांनाच हे कार्ड काढायचं आहे. तर हे कार्ड तुम्ही तुमच्याच मोबाईलने 5 मिनिटात काढू शकता. तर मोबाईलच्या सहाय्याने हे कसं काढायचं, चला पाहू. तर बघा, महासारथी.महाराष्ट्र.gov.in या अधिकृत वेबसाईटवर यायचं आहे. इथे बघा, इथे आल्यानंतर इथे तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि हा तुमचा आधार क्रमांक टाकल्यानंतर या चेकबॉक्सवर टिक करायचं आहे आणि या चेकबॉक्सवर टिक केल्यानंतर OTP पाठवा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर OTP जाईल, तो OTP आपल्याला, तर OTP टाकल्यानंतर सत्यापित करा या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता आपल्याला ही संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे. माहिती वाचल्यानंतर या चेकबॉक्सवर आपल्याला टिक करून घ्यायचं आहे आणि स्वीकृती घ्या आणि पुढे जा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता बघा, इथे आपली संपूर्ण माहिती इथे आलेली आहे. आपली जन्मतारीख, आपलं लिंग, आपलं नाव वगैरे सगळं. इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल ID टाकायची असेल तर टाकू शकता, नाही टाकली तरी चालेल. त्यानंतर हा जो कॅप्चा आहे, हा कॅप्चा आपल्याला इथे पाहून जसाचा तसा टाईप करायचा आहे आणि कॅप्चा टाकल्यानंतर जतन करा आणि पुढे जा यावर क्लिक करायचं आहे. तर बघा, OTP क्रमांकावर पाठवला गेलेला आहे. तर तो परत एकदा आपल्याला तो OTP इथे टाकायचा आहे. तर हा OTP टाकल्यानंतर सत्यापित करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा, आपली नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. तर बघा, इथे माहिती दिली, तुमची प्रोफाईल तयार केली जात आहे यासाठी. तर बघा, महा आयडी तयार करण्यासाठी साधारण 24 तासाचा कालावधी लागेल. तर महा आयडी तयार झाल्यानंतर आपल्याला SMS द्वारे कळवण्यात येणार आहे. तर आपल्याला 24 तास थांबावे लागणार आणि 24 तासानंतर आपली आयडी तयार होणार आहे आणि त्यानंतर ती आयडी आपल्याला डाउनलोड करता येणार आहे. तर बघा, परत 24 तासानंतर आपल्याला या वेबसाईटवर यायचं आहे आणि इथे या वेबसाईटवर आल्यानंतर क्रॉसवर चेक करून आपल्याला हे काढून टाकायचं आहे आणि इथे ही 3 लाईन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे केल्यानंतर इथे या लॉग इन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि लॉग इन वर क्लिक केल्यानंतर नागरिक लॉग इन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा, इथे आल्यानंतर आता इथे महा आयडी आणि आधार असे 2 ऑप्शन देण्यात आलेले आहे. पण आपण आपलं महा आयडी कार्ड रजिस्ट्रेशन केलेलं आहे, पण आपल्याकडे महा आयडी कार्ड नाही आहे. आपण इथे आधार या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथे आपला आधार नंबर टाकायचा आहे. तर हा आधार नंबर टाकल्यानंतर लॉग इन या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आपल्या आधारला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर OTP जाईल. तो OTP आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे. तर बघा, OTP टाकल्यानंतर इथे प्रमाणित करा या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा, हे डॉक्युमेंट्स आपल्याला इथे आपल्या डिजिलॉकरमध्ये जर सेव्ह करून ठेवायचं असेल तर इथे सेव्ह करून ठेवू शकता. तर सध्या आपण हे सेव्ह करणार नाही, तर स्किप फॉर नाऊ यावर क्लिक करायचं आहे. तर बघा, हे महा आयडी कार्ड आता इथे ओपन झालेलं आहे आणि इथे सर्व माहिती आपली आलेली आहे. तर आपलं नाव, आपले डेट ऑफ बर्थ, आपला जेंडर आणि आपला सर्व ॲड्रेस आणि आपला आधार नंबर आणि महा आयडी नंबर. तर हे महा आयडी कार्ड आता आपल्याला डाउनलोड करायचं आहे. तर हे महा आयडी कार्ड डाउनलोड करण्यासाठी आपल्याला डाउनलोड महासारथी कार्ड यावर क्लिक करायचं आहे आणि आता इथे PDF फाईलमध्ये आपलं हे महा आयडी कार्ड डाउनलोड झालेलं आहे. तर हे डाउनलोड झालेलं महा आयडी कार्ड तुम्ही इथे PDF मध्ये आलेलं आहे, त्याचं कार्ड सुद्धा तुम्ही तयार करू शकता. तर अशा प्रकारे हे महा आयडी कार्ड तुम्ही तुमच्याच मोबाईलने 5 मिनिटात तयार करू शकता आणि डाउनलोड करू शकता. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.